रशियाच्या एअर डिफेन्समध्ये S-400 आणि S-500 मिसाईल यंत्रणा अत्यंत महत्त्वाची आहे. शत्रूच्या हवाई हल्ल्यांना रोखण्यासाठी S-500 वर रशियाचा भरोसा आहे. मात्र युक्रेनने रशियाच्या S-500 ला चकवा देत मोठा हल्ला घडवून आणला. हे कसं घडलं? काय केलं? चकवा कसा दिला? युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाची 41 लढाऊ विमानं खाक झाली. युद्धभूमीपासून तब्बल 4000 किलोमीटर आतमध्ये घुसत युक्रेनने रशियावरती हल्ला केला. रशियातील एअरबेसच्या जवळ जाऊन युक्रेनच्या ड्रोनने हाहाकार उडवून दिला. रशियाच्या तब्बल 4 एअरबेसना यावेळेला लक्ष्य करण्यात आलं. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली रशियाची विमानं सुद्धा युक्रेनने नष्ट केली. रशियाकडे S-400 सारखी हवाई प्रणाली असताना सुद्धा हा हल्ला झाला. त्यामुळे युक्रेनने रशियाच्या S-400 प्रणालीला कसा चकवा दिला असा प्रश्न अनेकांना पडलाय. युक्रेनने ऑपरेशन स्पायडर वेब कसं यशस्वी केलं हे आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी रशियाच्या एअर डिफेन्स सिस्टीममध्ये S-400 ला का महत्त्व दिलं जातं ते बघूया. 400 किलोमीटर अंतरावरील हवाई टप्प्यातले आणि 30 किलोमीटर उंचीवरचे टार्गेट्स या S-400 प्रणालीद्वारे टिपली जातात. वेगवेगळ्या अंतरावरची टार्गेट्स निकामी करण्यासाठी वेगवेगळे मिसाईल्स वापरले जातात. शॉर्ट रेंज, मीडियम रेंज, लॉंग रेंज आणि व्हेरी लॉंग रेंज असा वापर केला जातो. ही सिस्टीम एका वेळी 160 लक्ष्यांवरती नजर ठेवू शकते. तसंच एका वेळेला 72 लक्ष्यांवर हल्ला सुद्धा करू शकते. मात्र असं असताना सुद्धा युक्रेनने रशियात घुसून हल्ला केला. हा हल्ला वेळीच रोखण्यात S-400 का अपयशी ठरलं? S-400 ला युक्रेनने कशा प्रकारे चकवा दिला हे प्रश्न आता निर्माण झाले. ड्रोन्स हे जे ड्रोन्स आहेत मी सांगितलं ज्यांनी उपयोगात आणले ते त्यांनी युक्रेनहून रशियात प्रवास करत गेले नाही आहे. ते स्मगल गेले आहेत. अगदी एअरफील्डच्या कॉर्नरला त्यांनी तिथे उभे केले आहेत आणि त्या ट्रकची जे वरचं छत आहे ते रिमोटली उघडून त्याच्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे एअर डिफेन्स सिस्टमला काही वेळच मिळाला नाही आहे ते शोधून काढण्यात किंवा रडार. आणि ते इतके छोटे ड्रोन होते की त्याची रडारवर सिग्नेचर दिसणं शक्यच नव्हतं. युक्रेनने रशियाच्या एअर डिफेन्स सिस्टीमलाच तडाखा दिलाय. त्यामुळे ही एअर डिफेन्स सिस्टीम काय आहे ते आता पाहूया. एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण देणारी यंत्रणा. ही यंत्रणा शत्रूकडून येणारी विमानं, ड्रोन किंवा डागण्यात आलेली क्षेपणास्त्र हवेमध्ये दूरवरच असताना टिपते. विमान, ड्रोन, क्षेपणास्त्रांचं स्थान डिफेन्स सिस्टीम शोधते. ठराविक टप्प्यात आल्यानंतर जमिनीवरून डागण्यात येणारी क्षेपणास्त्र ड्रोन, विमान किंवा क्षेपणास्त्र हवेमध्येच उडवून लावते. मात्र ही सर्व वैशिष्ट्य असलेली रशियाची S-400 यंत्रणा युक्रेनच्या गनिमी काव्यापुढे अपयशी ठरली. आपण त्यांचे ड्रोन पकडू शकलो ते आपल्या आकाश तीर या एअर डिफेन्स सिस्टममुळे. आणि दुसरी म्हणजे D4 जी एअर डिफेन्स सिस्टम आहे तशी सिस्टम जर असली जी ड्रोनसाठीच वापरता येते म्हणजे ड्रोन डिटेक्ट करण्यासाठीच वापरता येते त्याचाच फायदा होतो. S-400 ड्रोनसाठी नाही. युक्रेनने रशियाला आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका दिलाय. कारण जमिनीवरून हवेत हल्ला करणारी क्षेपणास्त्र, हवेतली हालचाल टिपणारी रडार्स, जॅमर्स आणि नागरिकांना हवाई हल्ल्याच्या सूचना देणाऱ्या सायरन्स या वेगवेगळ्या यंत्रणा मिळून एअर डिफेन्स सिस्टीम बनते. मात्र रशियाची सर्व सिस्टीमच युक्रेन समोर कोलमडून पडली. मात्र रशियाचा मित्र असलेल्या भारताने याच S-400 यंत्रणेचा सफाईदारपणे वापर करून पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळे रशियाला युक्रेनचा चकवा समजलाच नाही हे सर्व जगानं पाहिलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.